सदैव सत्यासोबत. नंदुरबारचे वादग्रस्त तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त व विजय चौधरी यांच्यातील कथित संभाषणाच्या ऑडिओ रेकॉर्डिंगची निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करून सेवेतून बडतर्फ करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, अप्पर सचिव गृह विभाग, पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणीचं निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आलंय. नंदुरबारचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त व विजय चौधरी यांच्यातील कथित संभाषणाचे एक ऑडिओ रेकॉर्डिंग बाहेर आलं आहे. सदर ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये कथितपणे संवेदनशील राजकीय नेत्यांशी अगदी जवळचे संबंध ठेवत नेत्यांच्या इशाऱ्यावर श्रवण दत्त काम करत असल्याचा आरोप पावरा यांनी लावलाय. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचा मोबाईल जप्त करण्यात यावा. सदर ऑडिओ रेकॉर्डिंगची तातडीनं जप्ती करून त्यांची फॉरेन्सिक तज्ज्ञांमार्फत सत्यता व प्रामाणिकता तपासण्यात यावी. ऑडिओमध्ये सहभागी व्यक्तींची ओळख व संभाषणाची पार्श्वभूमी याबाबत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन, पदाचा गैरवापर, अधिकाराचा दुरुपयोग किंवा शासकीय सेवकाच्या आचारसंहितेचं उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. चौकशी निष्पक्षपणे पार पडण्यासाठी आवश्यक असल्यास पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरून दूर ठेवण्याबाबत शासनानं निर्णय घ्यावा. सदर प्रकरणातील चौकशीचा अहवाल व करण्यात आलेल्या कारवाईची माहिती संबंधित तक्रारदारास देण्यात यावी. वरील प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्यानं त्याची तातडीने व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे. हेलो, बिजी थे क्या? नहीं, मैं स्वामीनारायण मंदिर में गया था, अभी आया. बोलिए. दादर कॉल से किया था मैं रात को सर क्या हो गया था, थोड़ा इधर मीटिंग चल रही थी कोर कमेटी की. एक्चुअली क्या है, IAS लोग जल्दी छूट गए थे वो मीटिंग के बाद. अच्छा. हाँ. हमारी DG ऑफिस में मीटिंग चली अभी तक. अच्छा. हाँ. तो हम लोग फ्री नहीं हो पाए. जी. जल्दी फ्री हो जाते तो दोपहर में चांस था. अच्छा. नहीं, अभी कहाँ आप बताओ ना, अब अभी हो कहाँ आप? अगर आप फ्री होंगे तो मैं उधर आ जाता. वर्ली जा रहा हूँ मैं. वर्ली जा रहे हैं यार, मैं उधर ही था. आप बोले तो उधर आ जाता, ऐसा कुछ नहीं. मैं मिलता हूँ, मैं फोन करता हूँ. हाँ, मुझे फोन करो. और सर बाकी बाकी कुछ नहीं, मेरे को पत्रकारों को 2-3 लोगों को फोन. हाँ, मुझे भी फोन आए पत्रकारों के, तो उनको थोड़ा सा कंफ्यूजन था, तो मैंने क्लियर किया और उनको बोला कि भाई जरा बातमी में न्यूज मत लगाना कोई, ऐसा मैंने उनको रिक्वेस्ट किया है. जी. एक बंदे का बड़े एक्साइटमेंट के साथ आया मैंने तुरंत बात की पत्रकारों को भी. नीलेश का भी फोन आया मुझे. नीलेश को बोला तू सभी को बोल दे, मैं भी बात कर लेता हूँ, कोई ज्यादा उठापटक नहीं करेगा, ब्रेकिंग न्यूज नहीं चलाएगा. क्लियर हुआ कि नहीं अभी? होगा. आपकी मैडम के पास ही बैठा था आधे घंटे पहले मैं. अच्छा. हाँ, कुछ नहीं चल रहा था. बोले मैं बैक आपका ऑफिस चला रही हूँ, बोले बीजेपी का, बोले हंस के बोल रही थी. यस है. तो मन के आप फिर सांसद बनेंगे बीजेपी के, बन गया रिटायरमेंट के बाद बन गया. आज के बोल रहे थे वो भी. क्या बोल रहे थे नंदुरबार के बारे में कुछ? नहीं, कोई बात नहीं सर. हमने जनरल, मैंने उनको शुभकामना देने के लिए गया आज ही ऑफिस में. तो हाँ, तो बैठा, फिर बात की, उनको बोला तो उन्होंने अच्छी बात बोली, मुझे खुशी हुई. मैंने बोल रहे हम बैक ऑफिस बीजेपी का संभाल रहे बोले. अच्छा, मैं इसके पहले भी मैं 5-6 बार मिला हूँ ना उनसे. जी. नंदुरबार का कोई विषय नहीं निकला. नहीं, अगर निकलता तो मैं तो आपके फेवर में ही बोलता ना, वो तो कोई सवाल ही नहीं आता. ये गवर्नर घर पे पहुंच गए रघुवंशी जी. नहीं, वो क्या था कि वो वहाँ पे क्या होता है, देखिए इसमें कुछ लोग चले भी जाते हैं, उनको फिर ऐसा थोड़ी चलो मत आओ मत, ऐसा पेसिफिक उसको बुलाया, ऐसा कुछ नहीं सर. उसको ऐसा पेसिफिक उसको बुलाया और फिर वो विशेष अतिथि के रूप में वहाँ पे, ऐसा नहीं है. वो वहाँ पे उनके साथ चला गया. फिर क्या होता है कि फिर बाकी के सिक्योरिटी के लोग होते हैं, अन्य लोग होते हैं, रोकते नहीं, ऐसा भी होता है ना. और सर बाकी ठीक है. मैं निकल रहा सर अभी, 1-2 दिन के लिए वापस आ रहा हूँ नंदुरबार. आने के बाद फिर मुलाकात करते हैं आपके साथ. हेलो, बिजी थे क्या? नहीं, मैं स्वामीनारायण मंदिर में गया था, अभी आया. बोलिए. दादर से मैं रात को
रात को सर क्या हो गया था, थोड़ा इधर मीटिंग चल रही थी कोर कमेटी की। एक्चुअली क्या है, IAS लोग जल्दी छूट गए थे वो मीटिंग के बाद। अच्छा अच्छा, हाँ, हमारी DG ऑफिस में मीटिंग चली अभी तक, अच्छा, हाँ, तो हम लोग फ्री नहीं हो पाए थे। जी अगर जी, जल्दी फ्री हो जाते तो खैर में चांस था। अच्छा अच्छा। नहीं अभी कहाँ आप बताओ ना, अब अभी हो कहाँ आप? अगर आप फ्री होंगे तो मैं वर्ली- उधर आ जाता हूँ। वर्ली जा रहा हूँ मैं, वर्ली जा रहे हैं यार, मैं उधर ही था, आप बोले तो उधर आ जाता, ऐसा कुछ नहीं। मैं मिलता हूँ, मैं फोन करता हूँ। हाँ मुझे फोन करो। और सर बाकी बाकी कुछ नहीं, मेरे को पत्रकारों को 2-3 लोगों को फोन। हाँ, मुझे भी फोन आए पत्रकारों के, तो उनको थोड़ा सा कंफ्यूजन था, तो मैंने क्लियर किया और उनको बोला कि भाई जरा बाद में न्यूज मत लगाना कोई, ऐसा मैंने उनको रिक्वेस्ट किया है। जी जी, नंदुरबारचे तत्कालीन वादग्रस्त व नालायक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त व भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। या ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचे राजकीय नेत्यांशी कसे जवळचे संबंध होते आणि ते राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावरती संपूर्ण पोलीस खात्याचा कारभार चालवत होते। सर्वसामान्य जनतेवरती, आदिवासी लोकांवरती खोटे व बनावट गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती अत्याचार करत होते। सामाजिक कार्यकर्त्यांवरती तडीपारची कारवाई करून अन्याय करत होते। आपल्या विरोधामध्ये वरिष्ठांकडे तक्रार होऊ नये व आपल्या विरोधामध्ये वृत्तपत्रामध्ये बातम्या येऊ नये या संबंधातलं सुद्धा हे संभाषण आहे। मैं आपके मैडम के पास ही बैठा था, वो बोल रही थी कि मैं आपके बीजेपी का ऑफिस ही चला रही हूँ, अशा पद्धतीचं हे संवेदनशील संभाषण आहे। तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी मला म्हणजेच बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना पोलीस कोठडीमध्ये जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयामध्ये केस नंबर 411/2025 अन्वये खटला सुरू आहे। त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे आणि या प्रकरणामध्ये आणखीन 3 सह आरोपी पोलीस अधिकारी आहेत। या वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोकांनी फटाकडे फोडून आनंदोत्सव साजरा केला। अशा अधिकाऱ्यावरती बदली होणे ही कारवाई होऊ शकत नाही, तर यांना सेवेतून बडतर्फ करायला पाहिजे होती, यांनाच्यावरती गुन्हा दाखल करून यांना अटक करायला पाहिजे होती। परंतु वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या श्रवण दत्त यांच्या चुकीची कारनामे माहीत असल्यामुळे यांची फक्त पोलीस महासंचालक या कार्यालयामध्ये स्टॉप ऑफिसर म्हणून नियुक्ती केली। सार्वजनिक ठिकाणी म्हणजे पब्लिक प्लेसच्या ठिकाणी यांना नियुक्ती दिली नाही। यांच्या कारकिर्दीमध्ये नंदुरबार जिल्ह्यात अनेक निरपराध लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली। यांनी सट्टा, मटका, जुगार जे काही अवैध धंदे आहे, अवैध व्यवसाय आहेत, हे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारकिर्दीमध्ये वाढले होते। जेव्हा 9 सामाजिक कार्यकर्त्यांना यांनी असंविधानिकरित्या नेत्यांकडून सुपारी घेऊन भ्रष्ट पद्धतीने नेत्यांच्या इशाऱ्यावरती तडीपाराची कारवाई केली, त्यावेळेस नंदुरबार जिल्ह्यातील सर्व न्यायालये एक दिवस वकील महासंघाने बंद ठेवली होती। जेव्हा असा IPS अधिकारी नेत्यांच्या इशाऱ्यावरती काम करू लागतो, जेव्हा एखादा IPS अधिकारी पार्टीसाठी, राजकीय नेत्यांसाठी जर काम करत असेल, तर सर्वसामान्य लोकांना न्याय कोण देणार हा प्रश्न निर्माण होतो। अशा नालायक पोलीस अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होत आहे। यांनी नंदुरबार जिल्ह्याचं पोलीस खातं बदनाम तर केलंच, परंतु यांनी खाकी वर्दीला कलंक लावला। त्यामुळे लोकांचा पोलिसांवरचा विश्वास नाहीसा झालेला आहे। पोलीस झाले चोर,
रक्षकच झाले भक्षक अशा पद्धतीच्या बातम्या यांच्या कारकिर्दीमध्ये यांच्या विरोधामध्ये आलेल्या आहेत. म्हणून राज्याचे माननीय मुख्यमंत्री, या गृह खात्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या संवेदनशील प्रकरणाकडे जातीने लक्ष देऊन या नालायक पोलीस अधीक्षकाचे मोबाईल्स यांनी जप्त केले पाहिजे. मोबाईल्स याचे जप्त केल्यानंतर कशा पद्धतीने हा सर्वसामान्य जनतेवरती खोटे व बनावट गुन्हे दाखल करत होता, नेत्यांच्या इशाऱ्यावरती काम करत होता, आणखीन कोणत्या कोणत्या प्रकारचे षडयंत्र करत होता, सामाजिक कार्यकर्त्यांना तडीपार करत होता, अशी या श्रवण दत्तची चुकीची सगळी कामं बाहेर येतील. म्हणून माननीय गृहमंत्र्यांनी याला तात्काळ सेवेतून बडतर्फ केले पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे. जय हिंद, जय भारत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.